शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचं स्मारक उभारण्याची मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शिवाजी पार्कमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी स्मारक उभारावं असं राम कदम यांनी म्हटलं आहे। शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी हे स्मारक उभारावं असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे। दरम्यान शिवाजी पार्कमध्ये अस्थी गोळा करण्यासाठी घेण्यासाठी आदिनाथ मंगेशकर पोहोचलेत। आपण थेट तिकडे जाऊयात। दिदींच्या अस्थी प्रभुकुंजवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ मंगेशकर शिवाजी पार्क येथे पोहोचलेत। रविवारी दिदींच्या पार्थिवावर मुंबईच्या शिवाजी पार्कात शासकीय इतमामात आणि हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाले होते। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आदिनाथ मंगेशकर हे शिवाजी पार्कात पोहोचलेत आणि अस्थी गोळा करण्याचं काम सुरू आहे। आदिनाथ मंगेशकर हे अस्थी घेऊन प्रभुकुंजकडे जाणार आहेत। रविवारी दिदींच्या पार्थिवावर मुंबईच्या शिवाजी पार्कात शासकीय इतमामात आणि हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाले। दरम्यान शिवाजी पार्कात अशा प्रकारे अंत्यसंस्कार करण्याची ही दुसरीच वेळ आहे। याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले होते। त्यानंतर दिदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान असे अनेक सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसंच त्यांचं पार्थिव हे सर्वसामान्यांच्या साठी सुद्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवलं गेलं होतं। त्यावेळेस सर्वसामान्य जनताही मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्क या परिसरामध्ये आले होते। साश्रू नयनांनी काल रविवारी भारतरत्न दिदींना अखेरचा निरोप दिला गेला। आज आदिनाथ मंगेशकर त्यांच्या अस्थी गोळा करण्यासाठी शिवाजी पार्क येथे पोहोचलेत। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय अस्थि गोळा करण्याचा विधी सुरू आहे।
हिंदू रीतिरिवाजानुसार दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करतात. आता या अस्थी गोळा करून आदिनाथ मंगेशकर, प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणार आहेत. शिवाजी पार्क मधून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्याचा धार्मिक विधी असतो. या धार्मिक विधीसाठी आदिनाथ मंगेशकर शिवाजी पार्क येथे पोहोचले आणि हा विधी सुरू आहे. आपण थेट शिवाजी पार्क इथून हे लाईव्ह दृश्य पाहतोय. भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं होतं. आपण दृश्यात पाहतोय दिदींच्या पार्थिवाच्या अस्थी या गोळा केल्या जात आहेत. आदिनाथ मंगेशकर या अस्थी घेऊन प्रभू कुंज या दिदींच्या निवासस्थानी घेऊन जाणार आहेत. अस्थी गोळा करण्याचा धार्मिक विधी शिवाजी पार्क येथे सुरू आहे. आपण थेट लाईव्ह ही दृश्य पाहतोय. आदिनाथ मंगेशकर या अस्थी घेऊन प्रभू कुंज या निवासस्थानी घेऊन जाणार आहेत. शिवाजी पार्क येथे दिदींच्या पार्थिवाच्या अस्थी गोळा करण्याचा धार्मिक विधी सुरू आहे. त्याची थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय. दिदींच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्कात शासकीय इतमामात आणि हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दिदींच्या पार्थिवाच्या अस्थी गोळा करण्याचा धार्मिक विधी शिवाजी पार्क येथे सुरू आहे. त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. दिदींच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी देशाचं मोठं नुकसान झालंय अशा अनेक शब्दात श्रद्धांजली वाहिली.
दीदींच्या पार्थिवावर मुंबईच्या शिवाजी पार्क शासकीय इतमामात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते। आता आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। अस्थि गोळा करण्याचा धार्मिक विधी सुरू आहे। आदिनाथ मंगेशकर या अस्थि घेऊन प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी या अस्थि घेऊन जाणार आहेत। शिवाजी पार्क येथे लता दीदी यांच्या अस्थि गोळा करण्याचा पार्थिवाच्या अस्थि गोळा करण्याचा धार्मिक विधी सुरू आहे। दीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात रविवारी अंत्यसंस्कार झाले। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान यासारखे अनेक मान्यवर आणि कलाकार अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते। दरम्यान आता दीदींच्या पार्थिवाच्या अस्थि गोळा करण्याचा धार्मिक विधी हा शिवाजी पार्क येथे सुरू आहे। त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दृश्यात आपण आता पाहतोय अस्थि कलश तयार केला जातोय। दीदी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता। एकोणीसशे 42 मध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। दीदींचं पहिलं गीत हे किती हसाल या मराठी चित्रपटासाठी त्यांनी गायलं होतं। त्यानंतर 20हून अधिक भाषांमध्ये 30,000हून अधिक गाणी दीदींनी गायली होती। दीदींना अनेक पुरस्कार त्यांच्या गाण्यासाठी मिळाले होते। दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण सोबतच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा भारत सरकारकडून त्यांना दिला गेला होता।
या अस्थी गोळा करण्यासाठी आदिनाथ मंगेशकर सोबतच मंगेशकर कुटुंबीय तिथे उपस्थित आहेत. आपण पाहतोय दीदींचा अस्थि कलश शिवाजी पार्क येथून आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. आदिनाथ मंगेशकर यांच्या हातामध्ये दीदींच्या पार्थिवाचा अस्थि कलश. हा अस्थि कलश घेऊन दीदींच्या घरी हा अस्थि कलश घेऊन जातील. प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी आदिनाथ मंगेशकर हा अस्थि कलश घेऊन जातील. आपण थेट शिवाजी पार्क इथून लाईव्ह दृश्य पाहतोय. आदिनाथ मंगेशकर यांच्या हातात अस्थि कलश आहे. या अस्थि घेऊन ते दीदींच्या प्रभू कुंज या निवासस्थानी या अस्थि घेऊन जाणार आहेत. शिवाजी पार्क इथून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं होतं आणि आज दुसऱ्या दिवशी हिंदू रीतिरिवाजानुसार मंगेशकर कुटुंबीय त्यांच्या अस्थि घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे आले आहेत आणि आदिनाथ मंगेशकर या अस्थि घेऊन आता प्रभू कुंज त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.